महाराष्ट्रामध्ये अनेक देवदेवतांची वैशिष्ट्यपूर्ण अशी मंदिरे आहेत. अनेक मंदिरांपैकीच एक असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील व जुन्नर शहराच्या उत्तर दिशेस सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेल्या उंच डोंगरावरती आणि बेसाल्ट खडकामध्ये पूर्णपणे खोदकाम केलेल्या आणि कलात्मक अशा मंदिराचे दर्शन करण्यासाठी आज आपण आणि ककडी नदीच्या किनाऱ्यावरती असणारे हे ठिकाण पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे. तर हे ठिकाण कोणते आहे हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण पहा. मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मी कृष्ण सावंत आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे अष्टविनायकातील 6व्या नंबरचा गणपती असणारे गिरिजात्मक गणपतीचे दर्शन करण्यासाठी. अतिशय प्राचीन असणारं हे ठिकाण आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणाला पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री या ठिकाणी हे ठिकाण आहे. तर हे ठिकाण आपण पाहण्यासाठी आज आपण आलो आहे. तर चला पाहूया. लेण्याद्री या ठिकाणी येऊन पोचताच आपल्याला हे बघू शकता आपण खाजगी पार्किंगमध्ये आपण गाडी पार्किंग करून आपल्या नजरेसमोर उंच डोंगरावरती काही आकर्षक कलाकुसर म्हणजेच लेण्याद्रीच्या लेणे आपल्याला बघायला भेटतात. तर या ठिकाणी येतच आपल्याला एकंदरीत या ठिकाणी 28 लेणे आहेत. तर या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर पुढे आपण चालवलो आहे. तर हे बघू शकता या ठिकाणी आपल्याला लेण्याद्री गणपती देवता ट्रस्टचे कार्यालय देखील नजरेस पडते. तर इथून पुढे या ठिकाणी खाण्याचे व नाश्त्याचे हॉटेल्स देखील आहेत. हे ठिकाण गोळेगावच्या हद्दीत येते. तर ज्या लोकांना या ठिकाणी पायऱ्या चढणे शक्य नाही अशांसाठी पालखीची देखील सोय आहे. साधारणपणे 1000 रुपये घेतले जातात. हे ठिकाण भारतीय संरक्षण खात्याच्या अंतर्गत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट घ्यावे लागते. तर आमचे तिकीट सरांनी घेतलेले आहे. तर इथून पुढे पायरी मार्ग सुरू होतो. तर हे बघू शकता 4 तिकीट एकंदरीत घेतलेले आहेत आपण. या ठिकाणी पुरातत्व खात्याने अनेक सूचना लावलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या लेणींबद्दलची माहिती देखील या ठिकाणी आपल्याला लावलेली पाहायला भेटते. आज माझ्यासोबत सर दिनेश आणि नाव काय हा नवीन मित्र आपला. तर हा पण आपल्यासोबत आज या ठिकाणी आलेला आहे. तर चला पाहूया पुढे व्हिडिओमध्ये. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारे 6व्या अष्टविनायकातील गिरिजात्मक गणपतीचे दर्शन करण्यासाठी आपण आता पायरी मार्गाने वरती चाललेलो आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पालखीमध्ये बसून लोकांना वरती आणले जाते. कोणती शाळा? विजय शाळा. बरं बरं. पिंपरी चिंचवडला कुठे शाळा तुमची? ठीक आहे. कुठं आलाय तुम्ही आता? आलाय शिवनेरी लेण्याद्री. बरं ठीक आहे. शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं? दर्शन कसं झालं? थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. हाय मित्रांनो, चला गणपती दर्शन करून या रे. मित्रांनो एक सहल आली. पिंपरी चिंचवडची शाळा आहे. तर हे बघू शकता लहान मुलं देखील अतिशय आनंदाने गणपती दर्शन करण्यासाठी चाललेले आहेत. या ठिकाणी माकडांचा वावर अतिशय जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच या ठिकाणाला पूर्वीच्या काळी चिपचित लेणी असे देखील बोलले जाते. चिपचित म्हणजे पाली भाषेनुसार माकडांच्या आवडीचे ठिकाण किंवा वानरांच्या आवडीचे ठिकाण होय. तर पायऱ्या अतिशय उंच आणि असल्या कारणाने या ठिकाणी जाताना अनेक लोक विश्राम करताना देखील आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण अगदीच लेणीच्या जवळ येऊन पोचलेलो आहे. तर हे पाहू शकता अतिशय लांबच लांब 28 लेण्या आहेत.
तर या ठिकाणी आपण हे आता ते दोघं कटाळे म्हणून आम्ही बसलोय. तर खूपच पायऱ्या आहेत बरं का वरती. हे बघू शकता आपल्या पाठीमागच्या बाजूला जे ना ह्या आहेत लेण्या आणि याच्यामध्येच अष्टविनायकातील 6वा गणपती आहे. तर हा गणपती आपण पाहण्यासाठी चाललो आहे. तर हे बघू शकता अगदी वयस्कर लोक देखील या ठिकाणी चाललेले आहेत. काही लोक थांबत जातात, काही लोक डायरेक्ट जातात. तर आमचे हे बघा तरुण यंग जनरेशन आहे. तर ही असे बसलेले आहेत. दोघं पण कंटाळे, खूप जेवण केलं आहे ॲक्च्युली, त्यामुळं जरा कंटाळेत. तर चला जाऊया अजून पुढे. या ठिकाणी लहान मुले देखील पायऱ्या चढण्याचा आणि माकडांच्या वावराचा देखील आनंद अतिशय छान प्रकारे घेतात. तर हे पाहू शकता आपण अतिशय या ठिकाणी सावधप्रमाणे खाण्याच्या वस्तू सांभाळून ठेवावे लागतात. तर हे बघू शकता जुन्नर परिसर आणि आता आपण येऊन पोचलो आहे लेणी परिसरामध्ये. या ठिकाणी पोचताच आपल्याला आकर्षक कोरीव काम केलेलं आपल्याला या ठिकाणी नजरेस पडते. तर या ठिकाणी बघू शकता आपण संपूर्णपणे एकाच डोंगरामध्ये कोरलेल्या किंवा खडकामध्ये लेण्या आपण बघू शकता. आपण आता लेण्यांच्या किंवा मंदिरापाशी आलेलो आहे. तर आपण जाऊया मंदिराचं दर्शन करूया बाप्पांचं. तर चला बघूया आतमध्ये कसं वातावरण आहे ते देखील पाहूया. या ठिकाणी पोचताच आपल्याला सर्वप्रथम चैत्यगृहाचे पाहायला भेटते. तर आपण हे चैत्यगृह पाहण्यासाठी पुन्हा माघारी येणार आहोत. तर आपण आता चाललो आहे अष्टविनायकातील 6व्या नंबरचा गणपती गिरिजात्मक गणपती चे दर्शन घेण्यासाठी. तर कोरीव पायऱ्या पूर्णपणे कातळ खडकामध्ये खोदलेल्या पायऱ्या चढून आपण वरती चाललेलो आहे. तर आपण बघू शकता की अतिशय सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर आपण वरती आल्यानंतर आपल्याला सुंदर असे कोरीव काम बघायला भेटते. काळाच्या ओघामध्ये काही काम जीर्ण झाल्याचे देखील आपल्याला पाहायला भेटते. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पांचे दर्शन करूया. हे ठिकाण स्वयंभू स्थान श्री गणेशांचे स्वयंभू स्थान आहे. तर हे बघू शकता भाविकांची गर्दी या ठिकाणी भरपूर असते. गणपती बाप्पांच्या शेजारी श्री हनुमानांची जी देखील एक मूर्ती आपल्याला दर्शन घेता येते. मनमोहक आणि सुंदर अशी श्री गणेशांचे दर्शन आपण घेत आहोत. ओम श्री गणपतये नमः. शकता की गणपती बाप्पांचं दर्शन आपलं झालेलं आहे. अतिशय सुंदर अशी कलाकुसर या ठिकाणी आपल्याला पाहिजे. बघू शकता अतिशय सुंदर असं ठिकाणी, खूप थंड वाटतंय या ठिकाणी, खूप घाम होतोय. अतिशय सुंदर असं या ठिकाणी आहे. अतिशय शांतपणे या ठिकाणचे दर्शन आणि वातावरण देखील अतिशय सुंदर आणि या ठिकाणी एकही लाईट बल्ब नसताना सूर्यप्रकाशाच्या बघू शकता की या ठिकाणी संपूर्णपणे सूर्यप्रकाश पडत असतो. तर या ठिकाणाला आपण बघू शकता की 57 बाय 51 फूट लांब असणाऱ्या या ठिकाणावर एकही खांब आपल्याला किंवा एकही पिलर बघायला भेटत नाही. तर या ठिकाणाच्या आजूबाजूला देखील निवासी म्हणजे रहिवासी खोल्या देखील आपल्याला पाहायला भेटतात. पण सध्या त्यांना लॉक लावलेले देखील आहे. परिसरामध्ये आपल्याला कुठेही खांब दिसत नाही. संपूर्णपणे गणेशाच्या शेजारी हनुमानाची देखील मूर्ती आहे. तर हे गिरिजात्मक मंदिर आहे. या ठिकाणी आपण दर्शन करून बाहेर येताच आपल्याला जुन्नर परिसर आणि त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या ठिकाणची एक आख्यायिका सांगितली जाते की माता पार्वती यांनी 12 वर्ष तपश्चर्या करून पुत्रप्राप्तीसाठी श्री गणेशांना याच ठिकाणी प्राप्त करून घेतले आणि याच ठिकाणी गणपती बाप्पा 15 वर्ष राहिल्याचे देखील सांगण्यात येते. अतिशय सुंदर असं हे
ठिकाण आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी आपण देखील जरूर या. या ठिकाणाला येण्यासाठी पुण्याहून 110 किलोमीटर आणि मुंबईवरून साधारणपणे 195 ते 200 किलोमीटर अंतर आहे. आपण खाली येऊन पोचताच आपल्याला या ठिकाणी आपल्याला चैत्यगृह आणि आकर्षक कलाकुसर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. तर हे बघू शकता, अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी एकंदरीत 28 लेण्या आहेत. त्यापैकी प्रमुख लेण्यांमध्ये ह्या श्री गणेश लेणी आणि ही चैत्यगृह आहे. या देखील अतिशय सुंदर असं ठिकाण कोरीव काम आपण बघू शकता. अतिशय सुंदर असा स्तूप आहे. या ठिकाणी अनेक लेण्या आहेत. या लेण्या जाण्यासाठी काही मार्ग खराब झालेल्याचे देखील आपल्याला दिसते. ज्या ठिकाणी आपल्याला जाणे शक्य आहे त्या ठिकाणी आपण जाऊया. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा लेण्या आणि कोरीव काम आपल्या नजरेस पडते. संपूर्णपणे बेसाल्ट खडकामध्ये हे खोदकाम केलेलेचे आपल्याला नजरेस पडते. माझ्यासोबत काही मित्र आहेत, ते देखील माझ्यासोबत या लेण्या पाहण्यासाठी माझ्याबरोबर चाललेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता निवास कक्ष, अतिशय सुंदर असे निवास कक्ष आणि सूर्यप्रकाश योजना देखील अतिशय सुलभ. कोणत्याही लाईटचा वापर न करता या ठिकाणी संपूर्णपणे दिवसभर सूर्यप्रकाश येतो. त्याचप्रमाणे गणेश लेणीमध्ये देखील अशाच प्रकारे सोय असलेलीची देखील आपल्याला पाहू शकता. आपल्या समोरच आपण बघू शकता की आपण पुन्हा एकदा दुसऱ्या लेण्यामध्ये चाललेलो आहे. अतिशय सुंदर अशा या ठिकाणी चालताना मित्रांनो काळजीपूर्वक चाला, कारण या ठिकाणी पायऱ्या अगदीच लहान आणि लंबोळत्या आहेत. त्यामुळे आपली काळजी घेऊन या ठिकाणच्या लेण्या पाहण्यासाठी आपण देखील अवश्य या. सर्व लेण्या एकसारख्याच निवासी कक्ष आहेत, त्यामुळे आपण सर्व लेण्या पाहणार नाहोत. तर बघू शकता ज्या आपण लेण्या पाहिलेल्या आहेत किंवा ह्या ठिकाणी आपण बघू शकता बसण्याची सोय देखील अतिशय सुंदर अशी. तर आपल्या नजरेस सुंदर असा जुन्नरचा परिसर देखील या लेण्या पाहताना आपण बघू शकता. अतिशय उत्कृष्ट कलाकुसर आणि त्यावेळी विचार करू शकता की आत्ताच्या काळामध्ये इतकी संसाधने असून देखील अतिशय इतकं सुंदर असं काम करता येत नाही. पण त्या काळी या लोकांनी कसे काम केले असेल हे आपण विचार करा. या लेण्या जुन्नर शहराच्या उत्तर परिसरामध्ये आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपला कसा वाटला मला नक्की सांगा. अतिशय सुंदर आहे हे ठिकाण. या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण देखील नक्की या आणि गणपती बाप्पाचे आणि या लेण्या पाहण्याचा आनंद देखील आपण नक्की घ्या. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.